हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज संध्याकाळपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आज संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय. आज आमच्या पिऊला फिश खाऊ वाटले, तर बरेच दिवस आले फिश काही बनवले नाही. तर चला मी आज कसं माझ्या पद्धतीने फिश बनवते तर तुम्हाला दाखवते. तर फिश आणलेत, मी फिश स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला थोडंसं मॅरिनेट करायला मीठ, हळद आणि थोडंसं लिंबू टाकलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकणार आहे आणि मॅरिनेट व्हायला एक 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. आणि इकडं थोडंसं कोरडं बेसन पीठ आणि रवा, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून त्याला कोटिंगसाठी ठेवलं आहे. तर मी कसे करते ते बघूच आपण पुढे. तर आता मॅरिनेट झालं, तर आपण आता ते कोटिंग बनवलं होतं ना त्याच्यामध्ये छान डीप करून घेऊया. आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं बरं का, जास्त नाही टाकायचं. तर ह्या माशाचं नाव काय माझ्या लक्षात नाही बरं का. हा चोपडा मासा आहे हा, आणि खूप तेलकट असतो हा, त्याच्यामुळे काही जास्त तेल टाकायची गरज नाहीये. असा सेलो फ्राय केला का होऊन जातो तो. बघा तुम्ही कशा असे ब्राऊन होईपर्यंत तळलेत मी, एकदम कुरकुरीत आणि छान होतात बरं का. आतपर्यंत शिजले जातात ते. आणि थोडंसं झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचे, म्हणजे एकदम व्यवस्थित शिजले जातात. तर 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र येतो बरं का, तर मलाच व्हिडिओ टाकायला लेट झालं. तर हा आपला झाडं लावतो तो तेव्हाचा व्हिडिओ आहे. नर्सरीमध्ये गेले तर नर्सरीमधून कोणते कोणते झाडं आणले तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपलं गार्डन आणखी छान दिसतंय बरं का त्या झाडांमुळे. तर बघा किती छान व्ह्यू दिसतोय आपला. तर मी ही मोठी साईजची कुंडी आणली आणि मी वाळलेलं शेणखत अगोदरच गोळा करून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये राख मिक्स केली, शेणखत आणि राख. तर मी कुंड्यांना अगोदरच होल करून ठेवलं होतं बरं का. तो व्हिडिओ काय म्हणजे क्लिप ऍड करायची लक्षात नाही राहिली माझ्या, आणि ती क्लिपही डिलीट झाली माझ्याकडून. तर होल वगैरे केले आणि त्याच्यामध्ये थोडीशी कच टाकली आपली खडी, आणि त्यानंतर मग मी ती माती टाकली. तर सगळे झाड व्यवस्थित लावून घेतले मी, आणि खत पण मिक्स केलं होतं बरं का. मी ते खत आणलं होतं, त्यांना नर्सरीमधूनच घेतलं होतं मी ते खत. कीटकनाशक आणि फुलं पण जास्त येतात त्याने. तर पहिल्यांदाच टाकून बघितलं बरं का मी ते. बघूया आता त्याचा रिझल्ट कसा आहे. तर गौरी पण मला मदत करत होती बरं का. तिने पण झाडं आणले होते आणि ती पण तिचे झाडं लावत होती आणि मी माझे लावत होते. आमच्या दोघीचं काम चालू होतं ते. तर सगळे झाडं लावून झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला फायनल लुक. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की आपलं गार्डन कसं दिसतंय आणि झाडं आपले कसे आहेत ते. तर जेट प्लांट आणि हा गावरान मोगरा आहे बरं का. होते माझ्याकडे 2 मोगरे, पण हा गावरान मोगरा इतका सुंदर वास येतोय ना. 2-3च फुलं आलेत पण खूप छान. आणि हे असं गुलाबी बेबी पिंक कलरचं आहे, तसं नव्हतं माझ्याकडे. आणि हे बघा मी आपलं पहिलंच आहे. आणि हे व्हाईट आणि रेड हे नवीन आणलं, हे पण खूप छान वाटलं मला. तर झाडं घ्यायला गेले की गुलाबावरून काय मन हटत नाही बरं का. आणि हा सोनचाफा आणला बरं का. मला भरपूर दिवसापासून सोनचाफा घ्यायचा होता, शेवटी मी आणलाच तो. तर फायनल लुक बघा बरं आपला कसा दिसतोय, कुंड्या वगैरे. आणि पोर्च मध्ये पण खूप छान वाटतंय बरं का. माझे दृष्ट लागेल माझ्या झाडांना, इतके छान दिसत आहेत सगळे झाडं. आणि खालचं गार्डन पण आपलं खूप छान वाटतंय बरं का. सगळं आवरून घेतलं, वट्टा वगैरे धुतला, सगळ्या वट्यावर माती माती झाली होती. तर सगळं क्लीन केलं. तर एक वेगळीच शोभा आली आहे बरं का. तर बघा किती छान वाटतंय. आणि खालचं पण थोडंसं आवडलं. सगळ्या झाडांना आंघोळच घातली मी जसं काय, म्हणजे भरपूर पाणी घातलं, वरतीच पाणी मारलं त्यांच्यावर. एकदम असे फ्रेश आणि टवटवीत झालेत आपले झाडं. तर सगळ्या झाडांना कळ्या आल्यात आणि ह्या छोट्या बटन गुलाबाला तर खूप कळ्या आल्यात बरं का. सगळ्यात जास्त कळ्या ह्या गुलाबालाच येतात. आणि ह्या आपल्या नागवेलीचा खूप छान झालाय आता तो पण. पॉइंट प्लांट परत थोडस खूप छान, म्हणजे असं एकदम छान बहरलंय ते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.